तर मंडळी, पुन्हा एकदा परतीचा प्रवास सुरू झाला आहे. आपली आजची ही भन्नाट राईड होती कळंबोली ते हडशी लेक पुणे. आणि खरं सांगू का, ही फक्त राईड नव्हती, हा एक अनुभव होता जो आयुष्यभर लक्षात राहणार आहे. रात्रीपासून सुरू झालेला हा प्रवास आता हळूहळू मुंबईच्या दिशेने निघाला आहे. पण मन अजूनही तिथेच अडकलं आहे, त्या शांत पाण्यात, त्या डोंगरांमध्ये, त्या थंड हवेमध्ये. हडशी लेकचा तो निसर्ग, अहो काय सांगू मंडळी. चारही बाजूनी हिरवागार परिसर, शांत वाहणारा वारा आणि मध्ये तो विशाल पाण्याचा नजारा. एका बाजूला डोंगर तर दुसऱ्या बाजूला झाडांची दाट रांग. त्या रस्त्यावरून बाईक चालवताना असं वाटत होतं जणू आपण एखादा मूवीच्या सीनमध्ये राईड करतोय. आणि ते घाटाचे रस्ते, कधी उतार, कधी वळणं, कधी अचानक समोर येणारा धुक्याचा पडदा. प्रत्येक टर्नवर एक नवीन दृश्य दिसत होतं. कधी सूर्य झाडाच्या मधून डोकावत होता, तर कधी थंड वारा थेट चेहऱ्यावर येऊन आदळत होता. खरं सांगायचं तर निसर्ग कॅमेरामध्ये कॅप्चर करता येतो, पण जी फिलिंग असते ना, ती शब्दात कधीच सांगता येत नाही. त्या शांत वातावरणात फक्त बाईकचा आवाज आणि समोर एंडलेस रोड. बस त्या मोमेंटला वाटतं हेच खरं आयुष्य आहे. आता रायडर्स मंडळी आधीच पुढे निघून गेले आहेत, कारण मी कॅमेरा सेट करत होतो तोपर्यंत हे लोक फुल स्पीडमध्ये पुढे गेले. आता बघूया आपल्याला हे पुन्हा कुठे भेटतात ते. पण मी एक गोष्ट ठरवली होती, घाई करायची नाही. कारण एक गोष्ट कायम लक्षात ठेवतो, अतिघाई संकटात नाही. राईड एन्जॉय करण्यासाठी असते, रेस करण्यासाठी नाही. आणि त्या मोमेंटला मला जाणवलं की आपण सोलो राईडसुद्धा किती मस्त करू शकतो. कोणी पुढे असो, कोणी मागे असो, महत्त्वाचं काय तर राईडची मजा. बाईकवर एकटं असताना मनातले हजारो विचार शांत होतात. हेल्मेटच्या आत एक वेगळीच दुनिया सुरू असते. त्या झाडांच्या सावलीतून जाताना रस्त्यावर पडलेला सूर्यप्रकाश, कधी डावीकडे डोंगर तर उजवीकडे खोल दरी. मंडळी, हे सगळं पाहताना खरंच वेळ थांबावा असं वाटत होतं. आणि सर्वात भारी मोमेंट कोणती माहिती आहे? जेव्हा आपण अचानक बाईक थांबवतो आणि फक्त शांतपणे त्या निसर्गाकडे बघत बसतो. ना फोन, ना टेन्शन, ना कामाचा स्ट्रेस, फक्त आपण, आपली बाईक आणि समोर निसर्गाचा एक नंबर नजारा. आजच्या ह्या राईडने खूप काही शिकवलं. शिस्तपणा, वक्तशीरपणा आणि पेशन्स. लॉंग राईड करताना प्रत्येक रायडरला डिसिप्लिन लागतो. कधी फ्यूल मॅनेज करावं लागतं, कधी टायमिंग, कधी स्वतःची एनर्जी. कारण हायवेवर छोट्या चुका सुद्धा मोठ्या होऊ शकतात. आणि एक गोष्ट लक्षात आली की रायडर फक्त बाईक चालवत नाही, तो प्रत्येक प्रवासातून स्वतःला असते. राईडमध्ये स्पीडची मजा असेच, पण काही वेळा स्लो राईडमध्ये जास्त आनंद असतो. कारण तेव्हा आपण प्रत्येक क्षण जगतो, प्रत्येक वारा फील करतो, प्रत्येक दृश्य डोळ्यात साठवतो. मंडळी, कधीकधी लांबचा प्रवास संपतो, पण त्या प्रवासाच्या आठवणी मात्र कायम मनात राहतात. आजचा हा राईड फक्त एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जाण्यासाठी नव्हता, तर स्वतःला पुन्हा शोधण्यासाठी होता. सकाळपासून सुरू झालेला हा प्रवास, रस्ते बदलले, हवामान बदललं, लोक बदलले, पण एक गोष्ट कायम होती, ती म्हणजे बाईकवर मिळणारी शांतता. हेल्मेटच्या आत संपूर्ण जगाचा आवाज बंद होतो आणि फक्त इंजिनचा आवाज आणि मनाचे विचार ऐकू येतात. हे रस्ते कधी सरळ, कधी वळणदार, अगदी आयुष्यासारखे. कधी स्पीड वाढवावी लागते, कधी ब्रेक मारावा लागतो आणि कधी फक्त शांतपणे राईड एन्जॉय करायचा असतो. आकाशातले रंग, थंड हवा आणि समोर एंडलेस हायवे. त्या मोमेंटला वाटलं बस आयुष्यात अजून काय पाहिजे. लोक म्हणतात बाईक रायडिंग म्हणजे फक्त थ्रिल, पण खरं सांगायचं तर ही एक थेरपी आहे. जे शब्दात सांगता येत नाही ते प्रत्येक राईड शिकून जाते.
काही लोकांना क्राऊड आवडतो, काहींना सायलेन्स आणि रायडर्सना रस्ता. कारण रायडरला माहीत असतं की डेस्टिनेशनपेक्षा जर्नी जास्त सुंदर असते. दिवसभराचा थकवा आहे, पण राईड संपल्याचं दुःख पण आहे. काही राईड्स प्लॅन केले असतात आणि काही राईड्स अचानक आयुष्यभर लक्षात राहतात. आजचा हा प्रवास त्याच दुसऱ्या प्रकारातला होता. प्रवासात भेटलेली लोक, चहाचे छोटे ब्रेक्स, रोड साईडचे व्ह्यूज, हे सगळं कॅमेऱ्यामध्ये कदाचित कॅप्चर होईल, पण जी फिलिंग आहे ती फक्त राईड समजू शकतो. खतरनाक हरियाली आहे इकडची मंडळी, एक नंबर हरियाली आहे. बरोबर, हा क्या बात है, एक नंबर. एक गोष्ट नक्की, बाईक फक्त मशीन नसते, ती प्रत्येक रायडरची इमोशन असते. जेव्हा सगळे सोडून जातात तेव्हा ही दोन चाकं कायम सोबत असतात. शहर जवळ येतंय, ट्रॅफिक वाढतोय, पण मन अजूनही हळशीच्याच रस्त्यावर फिरतंय. काही राईड आपण विसरतो, पण काही राईड कायम आठवणीत राहतात. आजची राईड त्यातलीच एक. मंडळी, कामाचा स्ट्रेस असो किंवा आयुष्यातील टेन्शन, कधी अशा एका राईडची गरज असते जी तुम्हाला पुन्हा जिवंत असल्याची फिलिंग देते. बाईक म्हणजे फक्त मशीन नाही, ती प्रत्येक रायडरची इमोशन असते. जेव्हा आपण रस्त्यावर असतो ना, तेव्हा बाईक सगळ्या गोष्टी काही वेळासाठी विसरून जातो. जेव्हा आपण रस्त्यावर असतो ना, तेव्हा बाकी सगळ्या गोष्टी काही वेळासाठी विसरून जातो. म्हणजे आता आपण लोणावळ्याला पोहोचलोय. बाकीचे रायडर तर गेलेत, तर त्यांना गाठणं शक्य नाही आहे. सो आपण दृश्य बघूया. मंडळी, काय वर्णन करू या रस्त्याचं. समोर बघा ना, दोन्ही बाजूनी निसर्गाने अगदी भरभरून दिलेला हा स्वर्ग, हिरवीगार झाडं, थंडगार वारा आणि त्या वेड्यावाकड्या वळणांनी भरलेला हा घाट रस्ता. खरंच शब्द कमी पडतात इथलं सौंदर्य सांगायला. प्रत्येक वळणावर एक नवीन दृश्य, एक नवीन फील. कधी डावीकडे खोल दरी, तर उजवीकडे डोंगराची उंच भिंत, आणि मध्ये आपण आपल्या बाईकवरून हा सगळा स्वर्ग अनुभवत चाललोय. आहा, खरं सांगू मंडळी, शहरातल्या धावपळीमध्ये आपण एवढे अडकून जातो ना की अशा ठिकाणी आलो की मनाला अक्षरशः शांतता मिळते. इथला प्रत्येक श्वास फ्रेश वाटतो. डोक्यातले सगळे टेन्शन, स्ट्रेस, कामाचा थकवा सगळं कुठच्या कुठे निघून जातं. आणि हे जे वेडीवाकडी वळणं आहेत ना, त्यातच खरी रायडिंगची मजा आहे. एकदम स्मूथ लीन करत बाईक जेव्हा त्या कॉर्नरमधून जाते ना, तेव्हा जो फील येतो तो शब्दात नाही सांगता येणार. रायडर लोकांना हे सगळं एक्सप्लेन करायची गरजच नाही, कारण हा फील फक्त रायडरच समजू शकतो. समोरून येणारा थंड वारा, हेल्मेटच्या आत येणारा तो गारवा आणि बॅकग्राऊंडला निसर्गाचा आवाज, पक्ष्यांचा आवाज, खरंच असं वाटतंय जणू आपण एखाद्या मूव्ही सीन्समध्ये राईड करतोय. आणि मंडळी, अशा राईडमध्ये स्पीडपेक्षा महत्त्वाचं असतं ते मोमेंट जगणं. कारण डेस्टिनेशनपेक्षा हा प्रवास जास्त सुंदर असतो. प्रत्येक किलोमीटर काहीतरी नवीन शिकून जातो. शिस्त, पेशन्स, कंट्रोल आणि स्वतःसोबत वेळ घालवायला शिकवतो. काही लोक विचारतात, एवढं दूर बाईकवरून फिरायला जाऊन काय मिळतं? पण खरं सांगायचं तर अशा राईडमध्ये मनाला जी शांतता मिळते ना, ती कुठल्याच लक्झरीमध्ये मिळत नाही. हे डोंगर, हे रस्ते, हा निसर्ग सगळंच इतकं सुंदर आहे ना की कॅमेऱ्यामध्ये कितीही कॅप्चर केलं तरी प्रत्यक्षातला फील काही वेगळाच असतो.
आणि रायडर लोकांसाठी तर असे घाट म्हणजे हेवनच असतं. प्रत्येक टर्नवर ॲड्रेनालाईन, प्रत्येक स्ट्रेट रोडवर फ्रीडम आणि प्रत्येक थांब्यावर आठवणी. मंडळी, आयुष्यात कधी खूप स्ट्रेस आला, मन थकलं किंवा स्वतःसाठी वेळ हवा वाटला तर अशा एखाद्या राईडला नक्की निघा. कारण काही प्रश्नांची उत्तरे शब्दांमध्ये नाही मिळत, ती अशा रस्त्यांवर मिळतात. आणि जेव्हा तुम्ही रायडिंग करता म्हणजे त्यावेळी तुमच्या बाईकवर किंवा कारवर कंट्रोल असणं खूप जरूरी आहे. कारण कंट्रोल नसेल ना आणि तुम्ही स्पीडमध्ये असाल तर खूप प्रॉब्लेम होतो. नंतर अचानक तुम्हाला मग स्टॉप करताना गाडी भारी पडते. सो कंट्रोलमध्ये ठेवा गाडी, जर तुम्हाला कट बीट प्रॉपर मारता येत नसतील तर. समोरचा जास्त प्रोफेशनल असू शकतो आणि त्याचं बघून तुम्ही तसं करू नका, कारण रिस्क आहे तुम्हाला मग. कारण का तो असा करत असेल कारण त्याला तो प्रोफेशनल आहे, एक्सपिरियन्स आहे, त्याला खूप वर्षाचा दांडगा अनुभव असतो. आणि त्याच्यासारखं तुम्ही करायला गेला तर तुम्ही चुकाल आणि गाडी ठोकाल, ऍक्सिडेंट कराल. सो नक्की तुम्ही ह्या गोष्टींवर फॉलो करा. आणि जेव्हा आम्ही पण दाखवतो तेव्हा थोडंफार आम्हाला नॉलेज असतं रायडिंगचं, तर त्याच्यामुळं तुम्ही सगळ्या गोष्टी करत जाऊ नका. म्हणजे जसं आपण युट्यूबर आहेत किंवा इन्फ्लुएन्सर असतात, राईट, इन्फ्लुएन्सर, सो ते ऍक्च्युली ऑलरेडी एक्सपिरियन्स असतात. सो त्याच्यामुळे तुम्ही तेच करायला जाल, नवीन व्लॉगर असाल तर सेम करायला जाऊ नका. पहिला एक्सपिरियन्स घ्या, एक्सपिरियन्स झाल्यानंतर ह्या सगळ्या गोष्टी करत जा, काय प्रॉब्लेम नाही. हे बघा, अर्धे रायडर इथे होते. सो आपण फायनली गाठलं त्यांना. हे बघा, प्रत्येक राईड काहीतरी शिकवते. आजच्या राईडने शिकवलं की कितीही दूर गेलो तरी शेवटी मनाला शांतता मिळते, ती आपल्या लोकांमध्ये आणि आपल्या घरी. बॅक टू होम, पण आठवणी अजूनही त्या रस्त्यावर फिरत आहेत. आणि पुन्हा एकदा नवीन डेस्टिनेशन, नवीन राईड आणि नवीन स्टोरीसाठी मन तयार होते. कारण रायडर कधी थांबत नाही, तो फक्त थोडा वेळ घरी परततो. आणि फायनली मुंबई जवळ आली आहे, ओळखीचे रस्ते सुरू झाले आहेत, ट्रॅफिक हॉर्न, सिटी लाईट, पण मनात मात्र अजूनही तो लेक, ते डोंगर आणि ती शांत हवा फिरते. बॅक टू मुंबई, पण आठवणी अजूनही त्या हळशीच्या रस्त्यावर राईड करतायत. आणि हो मंडळी, रायडर कधी थांबत नाही, तो फक्त पुढच्या राईडसाठी थोडा वेळ घरी परततो. जर तुम्हाला ही राईड आवडली असेल तर व्हिडिओला सपोर्ट करा.
बाईक रायडर जेव्हा तुमच्या समोरून किंवा तुम्हाला ओव्हरटेक करून जातात ना मंडळी, तेव्हा जो फिलिंग असतो ना, आणि जेव्हा तुम्ही त्यांना ओव्हरटेक करताना तेव्हा तर वेगळीच मजा असते. ॲक्च्युली माझी बाईक आहे 160cc हॉर्नेट. तिचा मॅक्झिमम स्पीड जवळपास 100पर्यंत आहे. पण असू द्या, आज नाही तर उद्या आपण 300-400cc बाईक घेऊच. मग बघू कोण आपल्याला ओव्हरटेक करता येते. पण मंडळी, हे सगळं फक्त मजेमध्ये, कोणाची स्पर्धा किंवा चढाओढ नाही. खरी मजा स्पीडमध्ये नसते, तर बाईक राईडच्या त्या फिलिंगमध्ये असते. लॉंग राईड, हवेतला गारवा, इंजिनचा आवाज आणि आपल्या माणसांसोबतचा प्रवास, हाच खरा आनंद. आता कॅमेऱ्याची बॅटरी संपली, त्यामुळे पुढचा शूट घेता आला नाही. पण राईड करण्याची जी मजा आली ना मंडळी, ते एकदम भारी होती, अफलातून. आणि पुन्हा भेटूया एका नवीन डेस्टिनेशन, नवीन स्टोरी आणि नवीन राईडमध्ये. धन्यवाद.